Hello, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. In today's video, we are going to learn a new poem from the 6th standard English Balbharti, and poem name is 2.1 A Water Drop. So water drop म्हणजे काय तर पाण्याचा छोटासा थेंब. आता आपण ही पोएम बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला ना इथे काही वॉर्मअप क्वेश्चन्स दिलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच सीझन डू यू एन्जॉय द मोस्ट अँड वाय? तुम्ही कुठलं सीझन सर्वात जास्त एन्जॉय करता मुलांनो आणि त्याच्या मागे काय रिझन आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. नेक्स्ट आहे, मेक अ लिस्ट ऑफ द साऊंड वर्ड्स रिलेटेड विथ फ्लोईंग वॉटर. जेव्हा वॉटर फ्लो होतो तर त्याच्याशी रिलेटेड जे साऊंड आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड जे साऊंड वर्ड्स आहेत त्याची एक तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. आता ही जी पोएम आहे त्या पोएममध्ये जो पोएट आहे त्याला एक प्रश्न पडलेला आहे की जो एक छोटासा पाण्याचा थेंब आहे जो आकाशात कसा पोचतो आणि आकाशातून तो डायरेक्टली जमिनीवर कसा येतो आणि तो माझ्या नळाच्या म्हणजे माझ्या टॅपमधून माझ्या सिंकमध्ये कसा येतो, माझ्या बेसिनमध्ये कसा येतो. तर हा जो प्रश्न आहे हा पोएटला पडलेला आहे आणि त्याने ते या कवितेतून आपल्याला सांगितलेलं आहे. सो आपण पोएम बघूया. लिसन अँड रिसाइट. ऐकायचं आहे आणि तुम्हाला परत बोलायचं आहे. बघा. आय वॉन्डर्ड हाऊ अ वॉटर ड्रॉप अप इन द स्काय, अ शायनी बीड जस्ट फ्लोईंग वे अप हाय. आय वॉन्डर्ड म्हणजे मला आश्चर्य वाटत आहे की हाऊ अ वॉटर ड्रॉप म्हणजे छोटासा पाण्याचा थेंब हा आकाशात कसा जातो अप इन द स्काय. अ शायनी बीड जस्ट फ्लोटिंग वे अप हाय. बीड म्हणजे मोती आणि तो लांबून असा वाटतो की जसं काही मोती काय आहे, हे जे बीड्स आहेत ते काय करत आहे, इकडे तिकडे फ्लोट करत आहे. जसं पाण्यावरती आपली बोट कशी फ्लोट करते त्याप्रमाणे हे जे शायनी बीड्स आहेत, जे शायनी मोती आहेत, हे काय करत आहेत, आकाशामध्ये फ्लोट करत आहेत. द क्लाउड्स वर सॉफ्ट लाईक अ कॉटन आय कुड सी. मी जमिनीवरून वरती बघू शकतो की जे क्लाउड्स आहेत ते कसे दिसत आहे, अगदी कॉटनसारखे दिसत आहे, कापसासारखे दिसत आहेत, खूप सॉफ्ट. इट फेल्ट लाईक दे वर प्लेईंग गेम्स विथ ग्ली. ग्ली म्हणजे एन्जॉय करणे, आनंदाने. तर इथे सांगितलेलं आहे की जणू असं दिसत आहे की ते जे गेम्स आहेत, क्लाउड्स काय करत आहे, ते गेम आहे ते एन्जॉय करत आहे. इकडे तिकडे जाण्याचा जो गेम त्यांचं चालू आहे ते खूप जास्त एन्जॉय करत आहे असं मला दिसत आहे, असं पोएट म्हणतात इथे. नेक्स्ट स्टांजा बघूया मुलांनो. द विंड वूड पुश इट हिअर अँड देअर अराउंड. ते जे क्लाउड्स आहेत त्या क्लाउडला कोण इकडे तिकडे ढकलत आहे, ते स्वतः तर जाऊ शकत नाही, मग त्यांना ढकलण्याचं काम कोण करत आहे, कोण पुश करत आहे, तर विंड, वारा जो आहे तो त्यांना इकडे तिकडे पुश करत आहे, आजूबाजूला सगळीकडे. लाईक हाईड अँड सीक बट राईज अबाव द ग्राउंड. ते काय करत आहेत, असं दिसत आहे की ते कुठला गेम खेळत आहेत, ते हाईड अँड सीक. तुम्ही पण खेळत असणार आहे, तर हाईड अँड सीक हा गेम खेळत आहे असं मला दिसत आहे. देन सडनली इट फेल डाऊन ॲज द रेन. आणि मग सडनली असं काय होतं की ते काय होतात, ते खाली जमिनीवर येतात. ते जे क्लाउड्स आहेत ते पाण्याच्या रूपात, रेनच्या रूपात, पावसाच्या रूपात काय होतात, ते जमिनीवर येतात. आय वंडर्ड वेदर इट वॉज लॉस ऑर गेन. मला आश्चर्य वाटतं की इथे लॉस झालेला आहे की फायदा झालेला आहे, म्हणजे काही नुकसान झालेलं आहे की फायदा झालेला आहे की ते जमिनीवर आलेत. कारण आत्तापर्यंत ते वरती खेळत होते, ते मोत्यांसारखे चमकत होते आणि आता सडनली ते जमिनीवरती आलेले आहे. तर पोएटला समजत नाही आहे की याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे की फायदा झालेला आहे. इट वॉज लॉस ऑर गेन. थर्ड स्टांजा बघा. इट लँडेड ऑन द ग्राउंड अँड ट्रिकल्ड स्लो. बघा, ट्रिकल्डचं मिनिंग काय दिलेलं आहे, टू फ्लो इन अ थीन स्ट्रीम. आता इट लँडेड ऑन द ग्राउंड. ते आता जेव्हा ते जमिनीवर येत आहे तर ते स्ट्रीम म्हणजे छोटे छोटे जे आपण प्रवाह म्हणतो, जसं पाऊस बघितलेलं आहे आपण, ते एकदम जेव्हा कोसळतं तेव्हा छोट्या छोट्या प्रवाहांसारखं दिसतं. तर ते जमिनीवर कशा पद्धतीने येतं, एकदम हळूहळू, ट्रिकल्ड स्लो. इट लँडेड ऑन द ग्राउंड अँड ट्रिकल्ड स्लो. ते हळूहळू काय होतं, जमिनीवरती पसरत आहे. थ्रू सॉईल वेअर रूट्स अँड टायनी क्रिएचर्स ग्रो. तर मग ते कुठे चाललेत ते प्रवाह, ते स्ट्रीम्स कुठे चाललेले आहेत, थ्रू सॉईल म्हणजे जमिनीतून चाललेले आहेत. रूट्स, झाडांचे जे रूट्स आहेत त्या रूट्समधून ते जे ट्रिकल्ड आहेत ते हळूहळू चाललेले आहेत. परत जे टायनी क्रिएचर्स आहेत, ज्याला आपण इन्सेक्ट म्हणतो, जमिनीवरती खूप सारे इन्सेक्ट असतात, स्मॉल ॲनिमल्स असतात, त्या ॲनिमल्सच्या जवळून चाललेले आहेत.
तर अशा पद्धतीने ते त्यांचं काय करत आहे, ट्रॅव्हल करत आहे. देन पाईप्स अँड टँक्स ऑल कॅरीड इट अलॉंग. आणि हे जे पाणी आहे, हे जे वॉटर आहे, हे वॉटर काय होतं आहे, पाईप्स थ्रू, टँक्स थ्रू हे सगळीकडे काय होत आहे, भरण्यात येत आहे. प्लीझिंगली हमिंग ॲज अ मेलोडियस सॉन्ग. आणि जेव्हा ते पाणी, जेव्हा ते स्ट्रीम जमिनीवरून ह्या रूट्समधून, क्रिएचर्समधून, परत सॉईलमधून जात आहे, तेव्हा त्यांचा एक मेलोडियस आवाजसुद्धा आपल्याला, म्हणजे जो आवाज आहे, झुळझुळ पाण्याचा जो आवाज आहे, तो सुद्धा येत आहे असं सांगितलेलं आहे. ॲट लास्ट इट रीच्ड माय टॅप स्मॉल शायनी स्पाउट. आणि आता पोएट म्हणत आहे की फायनली हा जो पाणी आहे तो माझ्या टॅपमध्ये आलेला. टॅप म्हणजे काय मुलांनो, नळामध्ये. तर माझ्या नळामध्ये हा पाणी काय झालेलं आहे, आता आलेला आहे. ॲट स्प्लॅश्ड इन टू द बेसिन ॲज इट गश्ड आउट. आणि तो नळातून बेसिनमध्ये आलेला आहे ना, बेसिनवरून तो स्प्लॅश म्हणजे काय, तर पाण्याचे शिंतोडे जे आहे ते सगळीकडे उडत आहेत. आता बघा, इथून नळामधून काय झालेलं आहे, बेसिनमध्ये पाणी येतो आहे आणि आपलं जेव्हा नळ, आपण टॅप जेव्हा फोर्समध्ये असतो तेव्हा ऑटोमॅटिकली तो पाणी इकडे तिकडे काय होत असतो, स्प्लॅश होत असतो. तर हा जो पाणी आहे तो स्प्लॅश होऊन काय होतो आहे, बेसिनमधून बाहेर पडत आहे. आणि ही जी पोएम आहे ही ज्यांनी लिहिलेली आहे त्यांचं काय आहे, ॲनॉमस म्हणजे काय मुलांनो, की याचे कोणी पोएट नाही आहे. ठीक आहे, ही पोएट नसलेली कविता आहे. तर ठीक आहे, आय होप तुम्हाला ही पोएम समजली असेल. जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.